वेळेचं बंधन न पाळता वारंवार नियम भंग करणाऱ्या पब्सचं लायसन्स रद्द केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. वसईच्या आमदार स्नेहा पंडित दुबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की यापूर्वी पब्सचे परवाने तात्पुरते निलंबित केले जात होते, मात्र आता कायद्यात बदल करून थेट लायसन्स रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. खराडीतील नागरिकांनी कचरा समस्येविरोधात आणि वारंवार लागणाऱ्या आगीच्या विरोधात आंदोलन केलं. विषारी धुरामुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं. या आंदोलनात नागरिक, रहिवासी संघटना आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. राज्यात ज्योतिषी म्हणून ओळखला जाणारा कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत चाकणकर या स्वतः तंत्रमंत्र करत असल्याचा, तसेच त्यासाठी त्यांनी आपले बोट कापल्याचा थेट आरोप केला. तर पुण्यात गुलाबो गँगच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस परिसरात सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी बसला भरधाव कंटेनरने ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या बसमध्ये प्रवास करणारे 44 प्रवासी थोडक्यात बचावले. या अपघातात 2 ते 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. पुण्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचं एलपीजी डोमेस्टिक सप्लाय स्टेटमेंट पुणे DSO या अहवालातून सांगण्यात आलं आहे. अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार 19 मार्च 2026 रोजी 33,000 पेक्षा अधिक सिलेंडर बुकिंग झालं, तर त्याच दिवशी तब्बल 77,000 पेक्षा जास्त सिलेंडरचं वितरण करण्यात आलं. त्यामुळे शहरात गॅस टंचाई नसल्याचं या अहवालातून सांगण्यात आलं आहे.